आज आम्ही बेळगावला रिटर्न चाललो होतो. व्योम झोपलेला आणि तो झोपेतून जस्ट उठला होता, साईडच्या सीटवर बसलेला आणि आम्हाला सोडायला वैभव येत आहे. वैभवचं पण थोडं काम होतं बेळगावला म्हणून तो सोडायला येत होता आणि मी व्योम उठलेला म्हणून म्हटलं थोडं व्हिडिओ करूया त्याचा. इकडे चाललं व्योम पप्पाकडे. पिऊला सोडून. पी कुठं आहे? मग व्योम बसला होता कंडक्टर मामांच्या सीटवर. मग ते बोलले माझी सीट आहे, मी तिकीट काढून येईपर्यंत बसू दे, नंतर त्याला घ्या उठून. मग ठीक आहे म्हणलं, तुम्ही या तिकीट काढा तवर. मग नाटकी किती करते. बघितलं असेल की पिहू आमच्या सोबत नाहीये, तिला सोडून आलोय. तिला सोडून म्हणजे तिला घेऊनच येत होतो आम्ही, पण तिला राहायचं होतं आजीपाशी. चल म्हणताना लागली होती रडायला. मग ठीक आहे म्हणलं, असं पण स्कूलला सुट्टी आहे म्हणून तिला सोडलं. मग येऊन थोडं किरकिर करत होता, मग त्याला दिलं काकडी खायला. थोडं खाल्ला, काकडीचं कोशिंबीर करून थुकून दिला. मग जरा रडत होता, मग मी दिलं वैभवकडे. तो जरा घेऊन बसला आणि तो असं झोप यालती त्याला, पण तो झोपला नाही व्योम. थोडं दमवायचं त्याचं चालूच होतं. इकडे जरा तिकडे जरा. पिहू असली की कसं दोघं खेळतात. आजी आठवण आले गुंडू. आजी कुठे आहे आजी? हा आता म्हणजे आजी तू दसरा घालायला लागलाय. कुठे आजी? कुठे आहे गुंडू? आजी आजी कुठे आहे? आजी कुठे आहे? व्योम खूप रडत होता. तो रडतेला बघून कंडक्टर आले होते त्याला ओरडायला. आगाऊपणा केला सर घेऊन जातो आणि त्यांना घ्या म्हणून हात केला. मग त्यांना त्याचं जरा कौतुक वाटलं, लाड वाटलं म्हणून त्यांनी घेतलं व्योमला आणि त्याला घेऊनच बिचारे तिकीट काढत होते. तो रडत होता म्हणून सगळे त्याला बोलवत होते आणि त्यांच्याकडे गेल्यावर थोडं शांत बसला तो. तसा तो रडला नसता, पण पिहू नाही आहे ना, मग त्याला पिहू जरी असली की खेळते त्याच्यासोबत, मग तो नाही रडत. मग आम्ही पोचलो अशा तऱ्हेने बेळगावमध्ये. बेळगावचं आमचं बस स्टँड इथे पोचलो. मग मिस्टरांना कॉल केला होता घ्यायला या म्हणून. मग त्यांचं वेट करत आम्ही बाहेर थांबलो बस स्टँडच्या बाहेर येऊन. तरी पण व्योम लागलेला रडायला. मग वैभवला म्हणलं जातेला काहीतरी मागे दुकानातून खायला घेऊन ये म्हणून. मग वैभव गेला आणि एक जेम्सचं पॅकेट त्याला घेऊन आला. तो जरा खात खात बसला शांत करत. तो इरिटेट झाला होता उन्हामध्ये प्रवास करून. मग आम्ही वेट करत बसलो. तोवर आले इकडे व्योमचे पिहूचे पप्पा. मग आम्ही गेलो घरी. चला बाय. आजचा व्लॉग इथं संपवते.